नमस्कार शेतकरी मित्र हो, मी जय किसन शिंदे। आज जरी बघताय आपण जर बघितलंय तर बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय, तर त्या पट्ट्या जे कमी दाबाचा पट्टा तयार झाला, त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज आपल्या परिसरामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय। आणि आपण जर बघितलं शेतकरी मित्र हो, तर ह्या बघा हे आजचे संध्याकाळचे 4:30 वाजता आहेत। आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत, तरी सुद्धा रात्रीचा पडलेला पाऊस आपल्या परिसरातून असा वाहतोय। तर हे बघितलं तर सगळं तुरी क्षेत्रामध्ये पाणी आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता हे 2025 आपल्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं वर्ष आहे। सुरुवातीपासून आपल्या परिसरामध्ये खूप सारा पाऊस झाला, एवढा पाऊस झाला की खूप म्हणजे भयानक पाऊस आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। तरी शेतकरी मित्र हो, आपले कसे बसे काही पट्ट्यातले माल आले होते, ते आजही आमच्या परिसरातही असाच पाऊस आहे, पण माल बऱ्यापैकी होते। तर आज बघितलंय तर ह्या शेतावर आपल्या उपाययोजना काय करायची, तर काय करायचे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये जे साचलेलं पाणी आहे, पूर्ण शेतामध्ये पाणी पूर्ण शेत वाया गेल्यापेक्षा एखादा कोपरा गेला तर चालेल, पण तुम्ही त्या कोपऱ्यातून कसं तरी पाणी बाहेर जाईल, कुठेतरी तुम्हाला पाणी बाहेर काढून देता येईल। किंवा आपल्या परिसरामध्ये एखादी विहीर वगैरे असेल तर त्या विहिरीचं सुद्धा पाणी आपण एखाद्या नाल्या वगैरे लावू शकतो, जेणेकरून हे जे जास्तीचा ओलावा आहे, कारण की जास्तीचा ओलावा आपल्या तूर पिकासाठी खूप हानिकारक आहे शेतकरी मित्र हो। जर याला बघितलं आपण तर याला बुरशीचे आजार लगेच लागतात। आणि हे शेत जर बघितलं आपण, हेही शेत बघितलं दोन्ही साईडला तुरीचं पीक आहे, आणि हे मागील 5-7 दिवाळीपासून बघतोय आपण, तर 5-7 दिवस झाले तसं सारखं ओलं आहे। आणि हा ओलावा आपल्या पिकासाठी खूप हानिकारक आहे शेतकरी मित्रांनो। तर याच्यावर आपल्याला काळजी कशी करायची, तर त्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो। आज जर बघितलं आपण तर ह्या शेताला पाणी एकदम तुम्हाला काढून द्यायचं आहे। आता ह्या शेतात पाणी वाहत आहे, तर ह्या शेतकऱ्याने दोन्ही साईडला थोडंसं दांड करून जर दिलं, असं खोल गुडघितका दांड जर करून दिला, तर हे बाजूचं जे पाणी आहे निदान माथा तरी कोरडा होईल आणि एक थोडा एरिया आपला पाण्याला वाया जाईल, पण बाकी शेत तरी वाचेल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक दांड काढून द्यायचा आहे, किंवा साईडला कुठं विहीर असेल तर विहिरीतलं पाणी एखाद्या नाल्या वगैरे त्याला लावून द्यायचं आहे, जेणेकरून थोडा पट्टा जाईल पण बाकीचं तरी येईल। आणि जिथं जिथं तुम्हाला वापसा येत जाईल, कारण की हे पाणी जर एकदा निघून गेलं, ओलावा तुम्ही दांड केला तर ऑटोमॅटिकली माथ्यावर थोडं थोडं सुकायला लागतं, आणि त्या माथ्यापासून तुम्ही ह्या पिकाला एक बुरशीचे काही जे आजार होणार आहे, जसं ट्रायकोडर्मा असेल, बायोमिक्स असेल, हे जर सुरुवात केली जमिनीवर, तर जमिनीवरच्या बुरशी हा थांबतात। आणि शेतकरी मित्रांनो, आता सर्वप्रथम ह्या पिकाला आंतरप्रवाही तुम्हाला बुरशीनाशक जर घेता आलं आपल्या तूर पिकाला, तर आंतरप्रवाही जर बुरशीनाशक घेता आलं तर खूप चांगलं आहे मित्र। जर ह्या पिकाला आता सगळ्यात जास्त गरज आहे आंतरप्रवाही बुरशीनाशकाची, कारण की सारखा आपल्या परिसरामध्ये पाऊस चालू आहे। जर बघितलं तर हे झाड मागील दिवाळीपासून जर बघितलं आपण, मागच्या आठवड्याभरापासून रोज 1-2-3-4 एकदा दोनदा तीनदा पाचदा असं ओलं होतंय, आणि रात्रभर हे ओलंच राहतं। जर हे ओलं जरी राहिलं तर आता हे फुलामध्ये तूर आलेली आहे, ती आता वाढीमध्ये जाणार आहे, पण हे जर रात्रीचा ओलावा ह्या पावसाचं पाणी जर ह्या फुलामध्ये साचून राहिलं शेतकरी मित्रांनो, तर ते फुल गळण्याची शक्यता खूप जास्त असते। आणि असंही आपल्या तूर पिकामध्ये फुलगळ ही खूप जास्त होत असते। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आंतरप्रवाही बुरशीनाशक तुम्हाला जर घेता आली तर ही लगेच घ्यायची आहे। आता जर बघितलं आपण, शेत ओलं आहे, ओल्यामध्ये आपल्याला फिरता येणार नाही, पण नवी जी टेक्नॉलॉजी आली आहे शेतकरी मित्रांनो, आज आपण बघितलंय तर आपल्या परिसरामध्ये कोणी वाला जर असेल, ड्रोनना फवारणी करणारा व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही संपर्क साधा, आणि अशा ओलाव्यामध्ये सुद्धा ड्रोनना आपल्याला फवारणी करता येते मित्र हो। आज नवीन आलेली जी टेक्नॉलॉजी आहे, ती टेक्नॉलॉजी आपण हस्तक्षेप करणं गरजेचं आहे। आणि जवळजवळ आपल्या परिसरामध्ये कोणी ना कोणीतरी ड्रोनवाला असेल, तुम्ही ड्रोन नका होत नाही, याच्यावर ताबडतोब आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि आंतरप्रवाही कीटकनाशक ही फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या पिकाला आपल्याला वाचवता येईल। आणि शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जमिनीवरून जैविक बुरशीनाशक घ्यायचं आहे, आणि वरून तुम्हाला झाडावरून आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी तुम्हाला घ्यायची आहे, जेणेकरून काही ना काहीतरी तुमचं नुकसान होता होता वाचेल। आणि अशा प्रकारे तुम्हाला आपल्या तूर पिकाची परत एकदा काळजी घ्यायची आहे। हे 2025 आपल्या शेतकऱ्यांवर आलेलं मोठं संकट आहे। बघतोय आपण, मे पासून सारखे संकट येत आहेत,
आणि ह्या संकटाला आपल्याला तोंड देता देता नाकी नऊ आलेलं आहे. पण शेतकरी मित्र हो, हवामान अंदाज असं सांगते की येत्या काही दिवसापासून आता पाऊस उघडणार आहे आणि नंतर आपलं पीक तिथून पुढे आपलं जोमानं सुरू होईल आणि आपल्याला काही ना काहीतरी उत्पादन मिळेल. तशा प्रकारे तुम्ही थोडीशी काळजी घ्या आणि अशा प्रकारे नवीन टेक्नॉलॉजी, नवीन खतं, नवीन औषधं असतील त्या पिकांना तुम्ही देऊन फवारणी करून तुमचं पीक वाचवा. शेतकरी मित्र हो, धन्यवाद.